आणि हे जे सांगितलेलं आहे ते युधिष्ठिरांना सांगितलंय नारदजींनी, की प्रत्येक गृहस्थाश्रमाचा धर्म काय आहे. त्यांनी अतिथींचं भजन पूजन करायला हवं, सर्व भावे त्यांची सेवा करायला हवी, श्राद्धादी कर्म करायला हवं. श्राद्ध हा महत्वाचा भाव आहे. खरं तर रोज तर्पण विधी करायला हवा. किती वेळ लागतो? काही सेकंद लागतात. सेकंद, मिनिट पण नाही. रोज तर्पण विधी केला, रोज आपल्या पितरांचं स्मरण केलं तर रोज ते आशीर्वाद देतात. आपण कोणाचं स्मरणच करत नाही. आई वडिलांचं सुद्धा स्मरण लवकर होत नाही. तो मागच्या 3 पिढ्या 7 पिढ्या तर फार लांबची गोष्ट आहे. हल्ली जर आपल्याला विचारलं की तुमच्या आजोबांचं पूर्ण नाव सांगा, पणजोबांचं पूर्ण नाव सांगा, विचार करावा लागतो. कोण? गोविंद की बळवंत, बळवंत की गोविंद. न त्यांचा कधी आपण चेहरा बघितलेला असतो, ना त्यांचा कधी फोटो आपण बघतो, न त्यांनी काय केलेलं कार्य कर्तृत्व त्याच्याविषयी जाणण्याचा प्रयत्न करतो, काही करत नाही. पण हेच तुम्ही इतर समाजामध्ये पहा, आवर्जून सगळं मुलांना शिकवलं जातं, सांगितलं जातं, त्यांच्या पूर्व परंपरेविषयी ज्ञान दिलं जातं. घरामध्ये कोण होऊन गेलं, कोणी काय केलं, कसं केलं, काय झालं, सगळा इतिहास मुलांसमोर सांगितला जातो. अहो सोडा, तुम्ही रामायण वाचा. रामायणामध्ये सुरुवातीचं बालकांड आहे. भगवान श्रीरामांना विश्वामित्र ऋषी ज्यावेळेला आपल्याबरोबर घेऊन गेले राक्षसांबरोबर लढायला, त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी स्वतः भगवान श्रीरामांना त्यांच्या सगळ्या पूर्वजांचा इतिहास सांगितला. का? टाइमपास म्हणून नाही सांगितला. रामांना पुढे जाऊन मोठं काम करायचं आहे, त्या कामाची प्रेरणा त्यांना आपल्या पूर्वजांकडनं मिळावी, त्याचं स्मरण त्यांना कायम व्हावं, म्हणून तो पूर्व इतिहास त्यांनी सांगितला.